तर आजचा पुरा दिवस गेला फक्त कूलर दुरुस्त करण्यात। तर इतक्यात ऊन पण लयच वाढली होती आणि आपल्या कूलरचा गवत पण पुरा खराब होऊन होता। तर मग आज पुरा गवत तरी बदलून घ्यावं म्हटलं। तर मग आधी रिंग पाना घेऊन खोलून टाकला पुरा कूलर खोललोच होतो की तेवढ्यातच वाईबे आला होता। मग सर्व खोलकाल झाला होता। तर मग आम्ही दोघं जण निघले गोटी जाण्यासाठी, कारण का आणायचं होता नवीन गवत। तर मग घटक्यावरच पोहोचलो गोटीमध्ये आणि सीधा गेलो हार्डवेअर मध्ये आणि तिथे जाऊन उचललं आधी गवत आणि दिलो वाईब्यापाशी। मग पेमेंट करून घराकडे निघलोच की तेवढ्यात दिसले आपले फॉलोअर्स। तर मग त्यांना पण घेतलं आपल्या ब्लॉग मध्ये। मग आम्ही दोघं पण निघले घराकडे। तेवढ्याच भेटला आपल्याला आबाजी। तर मग आबाजीले पण घेतलं आपल्या गाडीवर आणि निघलं घराकडे। तर घटक्यापर्यंत आलो गावामध्ये। मग सीधा निघलो दुकानाकडे, कारण का घ्यायचं होता माउंटेन ड्यू। कारण असे आगाऊ धंदे करायचे अगोदर माउंटेन ड्यू प्यास लागते। मग गेलो सीधा दुकानामध्ये जाऊन फ्रीज मधून काढून घेतलं माउंटेन ड्यू। नाव तर इंग्लिश आहे पण मी माउंटेन ड्यू म्हणत आहो। एक वैब्याला दिलं आणि एक मी घेतलो आणि निघून आलो घरी आल्याबरोबर आधी पिऊन घेतलं माउंटेन ड्यू। पेल्याबरोबरच लागलो मग कामी। तर आधी तिन्ही याचे काढून घेतलं जुनावाला गवत आणि तेवढाच झालं की गवत पण भिजूनच ठेवलं होतं। तर मग टाका लागलो नवीन वाला गवत। पण आज तर वैब्या तर लयच कामी आला। आणि मग दोघंही मिळून तर हे कूलर फक्त 15 मिनिटातच बसवले आणि मग अर्ध्या तासातच दुसऱ्या कूलरचा पण गवत बदलून टाकलो। मग आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन निघलं सुन्याने मी गोटी जाण्यासाठी, कारण का आणायचं होता दळून। तर इतक्यात झावे पण लय लागत होते, त्याच्यामुळे सेला काय काढायचा मनच नाव। तर मग घटक्याभरात पोहोचलो गोटीमध्ये आणि सीधा गेलो मग चक्कीवाल्याकडे आणि तिथे जाऊन आधी घेतला दळून। तर घटक्याभरातच दळण झाला दळून। मग आलतो दुकानावर। मग दुकान ओपन करून बसलो दुकानामध्ये। मग 2-3 तास बसलो काड्या करत। मग बसू लय त्रास आला। तर मग दुकान बंद करून निघलो घराकडे। तर आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढाच। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असे डेली ब्लॉग पाहण्यासाठी फॉलो पण करून घ्या।